सर्वसंगी विटाला तो एकला आवडशी, दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. सकल संत कंठभूषण अनंत कृपासागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबार यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अनंत कुळ ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्वमौली ज्ञानोबरा आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय शांतीब्रह्मनाथ महाराज आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमाकरण टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादनाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या परमानी पावन उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र चारटा शेलूद या ठिकाणी भगवान शनेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने समापन्न झालेला हा देवदुर्लभ भक्ती महोत्सव आहे. या सुवर्ण महोत्सवात आज आपण 5व्या क्रमांकाच्या भगवत चिंतन सेवेत उपस्थित आहोत. कथाकार संतोषीजी महाराज आडवणे यांच्या मुखातून आपण शिवमहापुराण ही कथा श्रवण करत आहात. पंचकुंडात्मक विष्णू याग महायज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. आज वैशाख वद्य एकादशी या हरिदिनीच्या निमित्ताने जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा एक महत्वपूर्ण अभंग आपण चिंतन सेवी करता निवडलेला आहे. वारकरी संप्रदायातल्या हिमालयाच्या उंचीची मोठी मोठी मंडळी माझ्या पुढे उपस्थित आहेत. माझी गुरुजी वैकुंठवासी परमश्रद्धे हे प्रातस्मरणीय गुरुदेव रामकृष्ण भाऊ येडीशेकर म्हणायचे, विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं ज्ञान ज्ञात्या पुरुषाच्या ज्ञानावर तपासून घ्यावं, ती आजची संधी आहे. ही समस्त सभा साधू संतांची, महामुनी विरक्तांची, पंडित पाठक ज्ञानियांशी या सकळांशी विनवनी विठ्ठल सापेक्ष जीवन म्हणजे मनुष्य प्राणी आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा आहेतच देवा. ज्या माणसाला स्वतःच्या जीवनातल्या योग्य आणि अयोग्य अपेक्षाच कळत नाही तो मूर्ख आहे. ज्याला काय कळत नाही हे सुद्धा कळत नाही. पण दुसरा वर्ग असा आहे त्याला स्वतःच्या जीवनातल्या योग्य अपेक्षा कळतात आणि अपेक्षाच्या परिपूर्णतेकरता जो प्रवास करू लागलेला आहे त्याचं नाव साधक आहे. ज्यांच्या जीवनामध्ये अपेक्षाच नाही ते मुक्त आहेत आणि सगळ्या जगाच्या अपेक्षा जो पूर्ण करतो त्याचं नाव भगवान आहे. विठ्ठल श्री गुरु साधक हृदय संजीवनी विठ्ठलबा घुले एक वाक्य सांगायचे. ते म्हणायचे, बो माणसाच्या जीवनामध्ये ज्या अपेक्षा आहेत त्याची कारणे वेगळी असतील, त्याचे विषयही वेगळे असतील, पण अपेक्षा नाही असा मृत्यू लोकांमध्ये एकही मनुष्य सापडणार नाही. कोणाला धनाची अपेक्षा आहे तर कोणाला मानाची अपेक्षा आहे, कोणाला सत्तेची अपेक्षा आहे तर कोणाला ज्ञानाची अपेक्षा आहे तर कोणाला कलेची अपेक्षा आहे. याच्या पुढे बोलू, या कशाची अपेक्षा जरी कोणाला नसेल ना तरी समाधानाची अपेक्षा माझ्यासहित आपल्या सगळ्यांना आहे. म्हणूनच आपण शनिदेवांच्या दरबारात आज उपस्थित आहोत. विशेष देवा, सगळं जग समाधानाच्या मागे मागे पळतं आणि समाधान आपल्या आपल्या पुढे निघून जातं. अजून आत्यंतिक समाधान कोणाला मिळालं नाही. क्षमा मागून बोलतो, पैशांनी जर समाधान विकत घेता आलं असतं तर शिर्डीच्या साईबाबाच्या पुढे सगळी श्रीमंत भिकाऱ्याची लाहीने तिथे दिसली नसती. विठाला शिर्डीला हॉलिवूडचे लोक आहेत देवा, अत्यंत श्रीमंत आहे पण ती धनाने आहेत, पण समाधान मात्र नाही. समाधानाचं दारिद्र्य आहे. पैशाने वस्तू विकत घेता येतात, समाधान विकत घेता येत नाही. ते SP कॉलेजला वाक्यच असं आहे, आय वॉज हॅपी थाउजंड वेन आय वॉज अ पुअर मन. या वाक्याचा अर्थ काय?
ते विवेकानंदांचं वाक्य लक्षपूर्वक ऐका. एखाद्या वेळेला सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंतांनी समाधान एका ठिकाणी अजून नांदलं नाही. विठ्ठल जगाच्या इतिहासामध्ये एकच अपवाद उदाहरण, ते म्हणजे शांतिवर्म एकनाथ महाराज. एवढंच अपवादाला उदाहरण आहे. श्रीमंत आणि समाधान एका ठिकाणी नांदतंय, नाही तर नाही देवा. क्षमा मागून बोलू, हे समाधान मिळण्याकरता लोक कोटी कोटीचा बंगला बांधतात आणि बंगल्याला नाव देतात समाधान, त्याच्यात नुसत्याच कटकटी राहतात. शांती सदन बंगल्याला नाव आहे आणि बायको नुसती 14 जानेवारी. काय करता देवा, समाधानाचं विडंबन आहे. स्मृती भास्कर गुरुदेव बंडाता त्यांचं एक वाक्य सांगतो, समाधान कुछ दूर की बात आहे. समाधान सोडा, अरे लाख रुपयाची गादी पैशाने विकत आणता येईल ला, पण त्याच्यावरची झोप किती पैशाने विकत घ्यायची. बाजारात गेल्यानंतर पक्वान्न पैशाने विकत आणता येत, पण भूक किती पैशाने विकत आणणार आहे. झोप आणि भूक जर झोपे पैशाने विकत घेता येत नाही राजा हो, तर समाधान कुठून विकत आणणार आहे. क्षमा मागून बोलतो अण्णा, साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण डॉक्टर त्याला सांगतात आता साखर खाऊ नका. का, सगळ्या तालुक्याची तुम्हीच खाल्ली ना, आता कशाला खाताय. आता ती ओव्हर झाली. डॉक्टर काय सांगतात बघा, आता गोड खाऊ नका, आता आंबट खाऊ नका, आता तिखट खाऊ नका, आता तुरट खाऊ नका. डॉक्टर फक्त चेअरमनला माती खाऊ नका सांगत नाही, काय आग लावायची त्या कारखान्याला. 100 पोती साखरेचे त्या समोर भरलेले, पण मूडभर साखर जर दुधात टाकून पिण्याची क्षमता नसेल तर जगातला नंबर 1 चा भिकारी येतो. विठाला ठाला. हे समाधान कुठे, तेने सदाची समाधान समाधान, तेने सदा चित्ता समाधान समाधान, तेने सदा चित्ता समाधान समाधान, तेने सदा चित्ता समाधान समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. समाधानाचं ठिकाण आणि साधना फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितले बघा. वारकऱ्याला समाधानाची भीक मागावी लागत नाही, आणि ज्याला मागावी लागते तो खानदानी वारकरीच नाही बघा. तुम्ही बघा, आता वारीला चालायचंय, 18-18, 20-20 दिवस प्रतिकूल वातावरणामध्ये वारकरी चालतात. पाऊस पाणी सगळं सहन करतात. वेळेवर भाकर मिळाली नाही, मिळाली तर ओंजळीमध्ये घेऊन खावी लागते देवा. पंढरपूरला पोहोचल्यानंतर 18-18, 20-20, 22-22 तासला हिनीला उभ्या राहतो, आणि बारीला उभा राहून दर्शन झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये मागण्याची इच्छाच राहत नाही. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंग. त्याला समाधान देवाला मागायची गरज नाही का, वारकऱ्याच्या अंगणामध्ये समाधान लोळण घेतय देवा, त्याला भीक मागायची आवश्यकता नाही. विठाला जे पैशाने विकत घेता येत ते सहज मिळेल, पण जे संतांच्या आणि भगवंताच्या प्रसादाने मिळतं ते सहज मिळत नाही राजा. जगद्गुरु तुकोबरायला या समाधानाची अत्यंत आवश्यकता आहे, आणि त्या शोधाकरता निघाले. महाराजांचं चरित्र डोळ्यापुढे घ्या. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांच्या आई आणि वडील परलोकवासी झाले. थोरले भाऊ साऊजी जन्मताच विरक्त असल्यामुळे तीर्थयात्रेच्या निमित्ताने निघून गेले, पुन्हा आलेच नाही. थोरल्या भावाची पत्नी वाट बघता बघता मरून गेली. 2 पत्नीचं कुटुंब आहे महाराजांचं. चांगला व्यापार आहे, सुंदर शेती आहे, घरी सावकारकी आहे, वडिलोपार्जित आलेली महाजनकी, सगळं उत्तम असताना वयाच्या 19व्या वर्षी जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला. 3 वर्ष
झाडाला पान राहिलं नाही का पाणी पिण्याकरता पाणी मिळेना गेलं. सगळा समाज जगद्गुरु तुकोबर यांच्या वाड्यापुड्याला, महाराज आमच्या वाडवडिलांनी आमचं घामाचं अन्नधान्य कर्ज म्हणून तुमच्याजवळ ठेवलेलं आहे. आज आम्हाला त्याची आवश्यकता आहे. आमची लहान मुलं अन्न करता तरफडू लागली. तेवढं अन्नधान्य फक्त सध्या आम्हाला द्या. चांगला पाऊस पाणी झाल्यानंतर पुन्हा पिकलं का आम्ही पुन्हा देऊ. जगद्गुरु तुकोबरायांचं संत वृत्त अंतकरण होतं. राजा एक वाक्य सांगतो ती विसरू नका. ज्या दिवशी आपल्या देशावर म्हणा, आपल्या गावावर म्हणा, आपल्या राष्ट्रावर म्हणा सामुदायिक आपत्ती येईल ना, सामुदायिक, त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र येऊन त्या सामूहिक आपत्तीला मदत करा. बघा, सेवा करा. आपत्तीचा फायदा घेऊ नका. आपत्तीचा फायदा घेणं जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. त्याला प्रायश्चित्तच नाही. स्पष्ट बोलू, लाईव्ह आहे. कोरोना सारख्या महामारीच्या आपत्तीमध्ये ज्या ज्या श्रीमंतांनी डॉक्टरांनी एका इंजेक्शनाची किंमत नसताना पैसे घेऊन डबल मजली इमारती बांधल्या ना, ज्ञानेश्वर महाराजांची शपथ घेऊन सांगतो, त्याच बंगल्यात मरताना जर पाणी मिळालं तर आपल्याला येऊन विचारा पुन्हा. केले कर्म झाले, ज्ञानोबरांचा सिद्धांत आहे. अगा कर्मी जे उरावे तै सुखदुःखी फळावे, तया ती भोगावया यावे देहाय का. वर्तमान केलेला जीवनामध्ये केलेलं पाप जन्मजन्मांतरापर्यंत भोगावं लागतं. देवा त्याला सुट्टी नाही. हा तुकाराम महाराजांचा सिद्धांत आहे. ही संतांची वचन आहे. एखाद्या वेळेला देवाचं वचन असत्य होईल, पण संत वचनाला असत्य करण्याची हिम्मत देवामध्ये सुद्धा नाही. म्हणून तर भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षले. म्हणून संतांच्या वचनाला घाबरा देवा. डोळे झाकून पाप करत बसू नका. ऋण वैर हत्या हे तो न चुके निदिता. ऋण फेडावं लागतं. हे 1,500 फुकट घ्यायची सवय लागली ना, फुकटचं तांदूळ, फुकटचे गहू हे फेडावं लागणार नाही. सरकारला तंबी देई, फुकट देऊन आम्हाला निष्क्रिय म्हणू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, घाम गाळून मिळवा. हा भारत देश आहे. विवेकानंदांचं वाक्य आहे, दिवसभरात आपल्या पोटाला लागतं इतका मनुष्य जर काम करत नसेल ना, तर तो देवाच्या दर्शनाच्या सुद्धा लायकीचा नाही. बघा, विठाला विठाला. जोपर्यंत इंद्रिय चालतात तोपर्यंत कर्म केलं पाहिजे. कर्मण्यवाधिकार असते माफले शोकदाचना. म्हणून सरकारला तंबी द्या, आम्हाला दिवसा लाईटी द्या, आमच्या मालाला हमी भाव द्या, आमच्या रासायनिक खतावरले आणि औषधावरले टॅक्स कमी करा, आमच्या तरुणांना नोकऱ्या द्या. असं फुकट देऊन समाज निष्क्रिय बनवू नका. ते पाप आहे. ऋण फेडावं लागतं. हत्या, मांस खाता हुस करी, हे ढाब्यावर जेवणार आहेत ना, नाही फेडायची वेळ आली तर आपल्याला येऊन विचारा पुन्हा. विठाला 80 साली डोंगरेजी महाराजांचं श्रीमद भागवत झालं होतं पंढरपूरच्या लोकमान्य पटांगणात. 80 साली त्यावेळेला धोंडा महाराजांनी प्रश्न विचारला, समाजातलं आपसामधलं प्रेम कमी का होत चाललं. जन्म देणारा मुलगा बापाला मानत नाही, बहीण सुद्धा भावावर आज प्रेम करत नाही का. समाजामध्ये एवढी दरी का पडली. डोळे झाकून डोंगरेजी महाराजांनी उत्तर दिलं होतं, ज्या दिवशी लोक ढाब्याचं अन्न खाऊ लागली त्या दिवशीच बदलली. विठाला आहार विहार, मांस खाऊ नका, मांस खाता हौस करी. आणि ज्ञानोबराय सांगतात, वैर जन्मांतराचे सरपा मनवणी नवचे. वैर फेडावं लागतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एवढी मोठी आलेली आपत्ती पाहिली, घरात दाना सुद्धा खायला ठेवला नाही देवा.
म्हणून तर 375 वर्ष झाली तुकाराम महाराजांना जाऊन समाज विसरला नाही, आज विसरत नाही. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जगद्गुरु तुकोबरांना कोणी विसरणार नाही राजा. का? संसाराच्या नावे घालोनिया खायला दाना ठेवला नाही महाराज घरी. आपल्याला इतिहास माहितीये, त्या दुष्काळामध्ये स्त्री एकांना न करता मेली. आई वडील गेले, भाऊ गेला, वहिनी गेली, थोरली पत्नी गेली, मूल गेलं. आणि महाराजांचं प्रपंचावरलं मन कायमचं उठून बाजूला गेलं. तीव्र वैराग्य झालं. म्हाताराबाबा खनिपुरीकर होऊन गेले शिंदे. त्यांचं एक वाक्य सांगतो. म्हाताराबाबा म्हणायचे, जोपर्यंत संसाराच्या दुःखाने माणसाचं अंतकरण तप्त होणार नाही तोपर्यंत माणसाला देवाच्या भजनाची वाटच दिसत नाही. बघा, संसाराने माणसाचं अंतकरण तापलं पाहिजे. आता तुम्ही कधी तापायचे, आता ताप मला आलाय. असली हेंद्री लोक आहे संसारात. बायकोनी जोड्याने जरी मारलं तर हे बी दिन चली जाईंगे. आता हे कधी तापायचे? संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा. करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, मनवोनी तुझे आठविले पाय, मनवोनी तुझे आठविन पाय. करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, मनवोनी तुझे आठविले पाय, मनवोनी तुझे आठविले पाय, आठविले पाय, आठविले पाय. मराठवाड्यामध्ये माता भगिनींच्या हातामध्ये जी कांकणं आहेत ना, ती बहुतांशी लाख या वस्तूची लाख. त्या लाखेचा नियम असा आहे, लाख वितळल्याशिवाय त्याच्यात रंग भरता येत नाही, ती वितळावी लागते. तसं संसाराच्या दुःखाने जोपर्यंत साधकाचं अंतकरण वितळणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये भगवत भक्तीचा रंग भरताच येत नाही. भगवत भजनाचा रंग भरण्याकरता अगोदर आपलं अंतकरण संसाराच्या दुःखाने वितळलं पाहिजे. आणि त्याच्याकरता आत्मकृपा लागते राजा. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधुर अरात्मैव रिपुरात्मना, आपुली आपण करा सोडवा. आता मी न पडे सायासी, संसार दुःखाची पाशी, शरण गेल संताशी, ठाव पायाशी मागील त्या. वैशाख महिन्यातलं रखरखतं ऊन होतं बघा. पैठणला रस्ता दुरुस्तीचं काम चालू होतं. खडी फोडणारी माणसं अंगावर फक्त कटिवस्त्र, कमरेला फक्त लंगोटी आणि उघड्या अंगाने खडी फोडत होते. घामाने डबडबून गेले होते. नाथ महाराज माध्यान्ह संध्या करता निघाले. नाथांनी त्या लोकांकडे पाहिलं. मृदू सभाय नवनीत
हृदय वितळलं. नाथांतून जवळ गेले. अहो, एवढं कशाला पैशावर प्रेम करताय? सगळं अंग उन्हाने डबडबून गेले. तुमची लहान मुलं एवढी उन्हामध्ये खेळतात आणि तरी तुम्ही खडी फोडताय. त्यांनी किलकिलेल्या नजरेने सांगितलं, नाथ बाबा, पैशावर प्रेम कसलं, पण एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्नच पोटाला मिळत नाही. मालकीची घरं नाही, कोणाच्याही पडीक जमिनीमध्ये कापडाचं पाल टाकतो आणि तिथंच राहतो. एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्नच पोटाला मिळत नाही. असं या माझ्या घरी. आता नाथ जागीरदारच होते महाराज. या राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था करतो. या त्या खडी फोडणाऱ्या टोळीने सांगितलं, बाबा, पोटच्या मुलाला कोणी तांबेभर फुकटचं पाणी देत नाही. खाऊ घालता म्हणजे त्याच्या मागे काहीतरी उद्देश असला पाहिजे तुमचा. अगोदर सांगा, काम काय सांगणार? नाथांच्या लक्षात आलं, लोक प्रामाणिक दिसतात. आणि पूर्वी लोक प्रामाणिक होती. ही हायब्रिडची जात आता जन्माला आली. पाणपोईवरला ग्लास सुद्धा सुरक्षित नाही, तो वेडिंग करून ठेवावा लागतो. नाही तर ग्लास चोरणारी भामटे काय महाराष्ट्रात कमीत काय? तो समाजाचा दोष नाही. यथा राजा तथा प्रजा. या देशाचा राजा जर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करत असेल तर या देशातली प्रजा ग्लास चोरणारी नाही होणार तर कसे होणार राजा? राजा कालस्य कारण मिळाला. म्हणून तर रामराज्य येण्याची गरज आहे. कधी येईल श्रीरामालाच माहिती आहे. पण लोक प्रामाणिक होती पूर्वी, खूपच प्रामाणिक होती. हो, आता प्रसंग सांगायला वेळ नाही. आता गुल्हे महाराजांनी एक सुंदर प्रसंग सांगितला होता. नाथबाबांनी सांगितलं, माझ्या घरी काही काम नाही बघा. माझा श्रीखंड्या मलाच काय काम करू देत नाही, तर तुम्हाला कसलं काम आहे? फक्त ऐका. नुसतं पंक्तीला येऊन जेवण बरोबर नाही. मग संध्याकाळी 7 वाजता माझ्या घरी रामायण चालतं, तेवढं बसून ऐका. दिवसभर जेवायचंय, झोपायचंय, फिरायचं तुमच्या मनावर. तेवढ्या 1 तासाच्या रामायणाला या. होकार दिला, सगळे आले बघा. पहिल्या दिवसाचं रामायण ऐकलं, दुसऱ्या दिवसाचं रामायण ऐकलं, तिसऱ्या दिवसाचं रामायण संपल्याबरोबर ती सगळी टोळी उठली, कोपऱ्यामध्ये गेली आणि चर्चा करू लागले. कसं काय वाटतं? इथं नको का? लय अंग ठणकायला लागले. ते खडी फोडलेलंच बरं आहे. काय करणार आहे देवा? सगळे नाथबाबाकडे आले. नाथबाबा, भर उन्हामध्ये दिवसभरात खडी फोडलेली चांगली, पण तुमच्या 1 तासाची पोथी नको का? करंटे कपाळ ज्याचे नाम नाही देवाचे. देव म्हणजे काय? संभाजीनगरचा भाजपाला थोडाचे. कोई बी चीज उठव छे आना नाही राजा. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरे पैठा होय. आत्मकृपा संपन्न असलेल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपलं आयुष्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये घालवलं. काळ सारावा चिंतने किंवा महानामाचे चिंतन. पण अजून पांडुरंगाने मात्र त्यांना दर्शन दिलेलं नाही. महाराजांचं अंतकरण व्याकुळ झालं, व्याकुळ. जशा त्या गवळणी म्हणतात ना, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेठी कान्हया रे कान्हया रे जगदेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेठी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे तुकोबाराय सांगता, पांडुरंगा, एवढी नामचिंतनाची साधना करून जर तुम्ही आम्हाला दर्शन जर नाही दिलं ना, तर माझ्या शरीरातले प्राण कधी बाहेर पडतील सांगता येत नाही. प्राण रे गोपाई कुडी सांडूनी श्रीमुख श्रीमुख नयनी न देखता किंवा कसा मला टाकून गेला राम. अंतकरण बेचैन झालेलं होतं. जगद्गुरु तुकाराम महाराज बेचैन. भेटी लागी जीवा लागली से भेटी लागी जीवा लागली से
लागली सिंहास भेट लागी जीवा लागली सेया पाहे रात्रंदिवस पाहे रात्रंदिवस वाट तुझी पाहे रात्र दिस पाहे रात्र दिस वाट तुझे रा पाहे दिवस वाट तुझी पाहे रात्रंदिवस पाहे रात्रंदिवस वाट तुझी भेट लागी जीवा लागली सेया भेट लागी जीवा लागली सेया कधी कृपा करशिनीने मज दिनाच्या धावणे जसं लहान मूल रडू लागलं की आपलं आई सर्वस्व काम टाकून त्याच्या जवळ येते बघा. पण मुलाला रडावं लागतं बरं. जोपर्यंत मूल टाळो फोडून रडणार नाही तोपर्यंत आई जवळ येत नाही. सामान्य मुलाला जर आईच्या भेटी करता रडावं लागतं तर तो जगाचा मालक आहे. अंतकरणामध्ये आस्था असावी लागते. सांगू का, परमार्थ म्हणजे नुसतं पंक्ती जोडायचं कामच नाही, त्याच्या पलीकडे आहे राजा. फार गबाळ परमार्थाची गरज नाही. अंतकरणामध्ये भगवंताच्या दर्शनाची लालसा असली पाहिजे. आपलं जीवन व्यर्थ जाऊ नये. आता पडवून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. जगद्गुरु तुकोबरांच्या अंतकरणातली तळमळ ओळखून भगवान श्री पंढरीनाथाने जगद्गुरु तुकोबरांना दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या श्रीचरणाला मिठी मारली आणि आपल्या अंतकरणातला प्रतिसाद आणि अंतकरणातली प्रतिक्रिया जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात बघा. दिली आता पायी मिठी 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 दिली आता पाये मिठी दिली आता पायी मिठी जग देखीना सोडी जगदेना सोडी जग देखीना सोडी जगदेना सोडी दिली आता पायी मिठी दिली आता पायी मिठी दिली आता पाये मिठी दिली आता पाये मिठी आपली प्रतिक्रिया देतात. पांडुरंगा, आता ज्या चरणाकरता इतका काळ आम्ही वाट बघितली, इतकी साधना केली ना, आता दिली आता पायी मिठी जग जेठीनं सोडी. जगद्गुरु तुकोबरे आपली निष्ठा प्रतिपादन करतात. साधक हृदय संजीवनी श्री गुरु विठ्ठलबा घुले म्हणायचे, इहलोकातलं आणि परलोकातलं कल्याण होण्याची ज्याच्या अंतकरणामध्ये इच्छा आहे, त्याच्या जीवनामध्ये कमी कमी 6 निष्ठा असाव्यात. कोणत्या 6? पहिली देशनिष्ठा, दुसरी धर्मनिष्ठा, तिसरी नीतिनिष्ठा, चौथी संस्कृतीनिष्ठा, 5वी अध्यात्मनिष्ठा आणि 6वी भक्तिनिष्ठा. विठाला पहिली देशनिष्ठा असावी. जो देशावर प्रेम करू शकतो तोच देवावर प्रेम करू शकतो. राजा, जी माणसं देशाविषयी गद्दार आहे ती माणसं कदापि देवावर प्रेम करू शकणार नाही.
सद्गुरू जोग महाराज अगोदर देशभक्त होते. लोकमान्यांच्या भुजीला बूज लावून इंग्रजांवर अनेक वेळेला मात केली होती विष्णुबा जोगांनी. पहिले ती देशभक्त होते, नंतर भगवत भक्त होते. अगोदर देशभक्त असलं पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्र सांगतात, जननी जन्मभूमीश स्वर्गात अपि गरीयेश. छोटासा प्रसंग सांगतो. 100 योजने पार करून मारुतीरांनी छलांग मारल्याने अशोक वाटिकेमध्ये भगवती सीतामातेचा शोध घेतला. भगवती सीतामातेला रावणाच्या राक्षसीने त्रास देत होत्या ते पाहिलं आणि मारुतीरायांच्या डोळ्यामध्ये लाली उतरले. सोन्याची उग किंमत एवढी नाही महाराज. सोन्यामध्ये 2 खासियत आहे. किती वर्ष जरी सोनं मातीत जरी पडलं ना तर सोन्याची झीज होत नाही. आणि आगीच्या भट्टीमध्ये किती काळ जरी सोनं राहिलं तर सोनं जळत नाही. ओरिजिनल सोनं आहे. हिनकस धातू जळून जातो पण सोनं जळत नाही आणि झिजत नाही. पण मारुतीरांनी रागाने रावणाच्या लंकेला आग लावली तर सोनं जळालं. जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुका. किती रागवले असतील मारुतीराय. 100 योजने पार करून मारुतीराय अलीकडे आले. श्रीराम शिष्टाई सोडून द्या आता. माझी आई जगदंबा भगवती सीतामातेला रावणाच्या राक्षसीने त्रास देतात त्याचा निपात करा. मारुतीरायांचा राग प्रभू रामचंद्रांनी पाहिला आणि शिष्टाई बंद करून लंकेवर आक्रमण केलं. 18 पद्म वानर होती महाराज. ज्ञानोबराय सांगतात, राणीची पाले खाईरा. अरे झाडाची पानं खाऊन आणि फळमुळं खाऊन वानरांनी भगवान प्रभू रामचंद्रांची काया वाचा मनाने सेवा केली. या देशाची सेवा केली महाराज. आताच्या या भारत पाकिस्तान युद्धामध्ये अनेक जवानांनी आपला बळी दिलाय. कधी विचार करा तरुणांनी, घोटी खाऊन ओट्यावर बसू नका. हे फुकट स्वातंत्र्य मिळालेलं नाही. अरे कितीक तरी माता भगिनीने आपलं सौभाग्य दान दिलंय. जवानांनी आपल्या रक्ताचा थेंब ना थेंब या भारत भूमीला दान दिला. त्यावेळेला हे स्वातंत्र्य मिळालंय. आता टिकवणं आपल्या हातात आहे. ठाला ठाला गुटखे खायचा आणि तांबाखू खायचा आणि व्यसन करायचं आणि चंगळवाद आणि भोजवाद करायचा काळ राहिला नाही देवा. देशाच्या आणि धर्माच्या सेवेकरता आपण तत्पर असलं पाहिजे. आपलं काम आहे. आपल्या खांद्यावर भारत देशाच्या स्वातंत्र्याची जबाबदारी दिलेली आहे. अरे तुम्ही व्यसन करत बसला तर ज्या महापुरुषांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलंय ती मंडळी आपल्याविषयी काय विचार करतील. कटकटा करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. त्यांचा शाप भोगावा लागेल राजाओ आपल्याला. म्हणून देशाच्या आणि धर्माच्या सेवेकरता तत्पर असलं पाहिजे जवानांनी. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. चोर निघाल्याने नाडोनी भागा रे भाईनो. जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. जागा जागा. वानरांनी लंकेच्या रावणाच्या राक्षसांचा धुवा उडवला बघा. त्या रावणाच्या युद्धभूमीच्या अनेक सैनिकांपैकी कुंभकर्ण होता त्याचा बंधू. तो समोर आलेला होता. आणि इकडे 18 पद्म वानरांमध्ये एक लहान वानर होतं. त्याचं नाव होतं गंधमादन. सगळ्यात लहान. त्याचं समोर आलं होतं. भारत देशाची सीमा सोडून ती लंकेच्या सीमेवर उभं राहिलं. कौतुक वाटलं महाराज कुंभकर्णाला. नल नील जामवंत मारुतीराय सगळे वानर मागे आहेत. सगळ्यात लहान वानर गंधमादन धैर्याने पुढे. कुंभकर्णाने विचारलं, तुझं नाव? गंधमादन आहे. इथे कशाला आला? भगवान प्रभू रामचंद्रांनी रावणाचा निपात करण्याचं ठरवलं. खारीचा वाटा म्हणून मी सेवा करण्याकरता आलोय. कुंभकर्णाला आश्चर्य वाटलं. हे बघ वेड्या, आमच्या लंकेच्या सीमेवर येतो. रामाच्या नादी लागू नको. तू फक्त रावणाचा म्हण, मी तुला आता प्राणदान देतो. तो काय आता होता का बदलणारा? म्हणून तर मारुती प्रभू रामचंद्रांनी माणसाला घेऊन गेले ना. सगळ्यात अप्रामाणिक जात माणसाची आहे. कृतज्ञ नाहीत माणसं देवा. तुम्ही शेतकरी बघा. शेतकरी बैलावर जर अतिप्रेम केलं ना शेतकऱ्याने तर किती रात्री जरी आपला मालक जर आला तर बैल उभा राहतो बसलेला आणि शेतकऱ्याला नमस्कार करतो देवा.
अरे सामान्य दरवाजातला कुत्रा आहे, त्याला रोज जर भाकर घातली तर किती अपरात्री जरी आपला मालक आला तर चाल करत नाही, तो दुरून मालकाला ओळखतो आणि लोंडा घोळत मालकाच्या जवळ जातोय. आपल्यापेक्षा पशुप्राणी चांगले देवा. ज्या जन्म देणाऱ्या आई बापाविषयी जर आपलं प्रेम नसेल तर आपण देशावर आणि धर्मावर काय प्रेम करणार आहेत राजा? काय प्रेम करणार आहे? ह्या पळून जाणाऱ्या मुलीत ना, यांनी विचार करा. अरे हाडाची काढ आणि रक्ताची पानं करून आईनी 9 महिने 9 दिवस उदरामध्ये ठेवलंय त्या मुलीला. तळा हाताचा पाळणा करून सांभाळलंय. ती मूर्ख मुलगी एखाद्या कॉलेजच्या मुलाबरोबर हात धरून निघून जाते आणि पोलीस स्टेशनला तक्रार देत बसते. काय माझ्या आई बापापासून मला भीती आणि धोका आहे. भीती धोका असतं तर 9 महिने पोटामध्ये वागवलं असतं का हो? याला कृतज्ञ म्हणतात देवा. वानर तशी नव्हती. हे बघ, रामाच्या नादी लागू नको. तो रावणाचा म्हण मी तुला आत्ता प्राणदान देतो. रागवलेल्या आपला प्राण कुंभकर्णाच्या हातात असलेल्या गंधमादनाने काय उत्तर दिलं? लक्षपूर्वक आहे का? कुंभकर्ण, अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा मला श्रीरामाचा म्हणून मरण्यात आनंद आहे, पण मी बदलणार नाही. हा देश बघतोय देवा. देह जावो अथवा राम. श्रीमद भगवद्गीता सांगते, श्रियाम स्वधर्म विगुणः परधर्मा स्वनिष्ठितात स्वधर्मम निधनम श्रियाः परधर्मो भयावा. ज्याला मिलिटरीमध्ये जायचं ना त्यांनी एकदा गाथ्याचं पारण करा राजा. धर्मरक्षा वयासाठी करण्याटी आमाशी वाचा बोलो वेदनिती करू संती केली ते. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच या महाकरणे काम बीज वाढवावे ना. एक हृदयातला प्रसंग सांगतो. भीमा भामा आणि इंद्राणीच्या पवित्र तीरावर त्या संगमावर तुळापूर नावाचं ते गाव आहे. तिथेच मकरब खानाने संभाजीराजांच्या मेहुणीला हाताशी धरून शंभूराजांना पकडलं आणि साखळदंडाने दामलं. बहादूरगडावर आणलं. पोलादासारखं शरीर होतं देवा शंभूराजांचं, पोलादासारखं. ते काय पावन बटर खाऊन तयार झालेली पैलवानं नव्हती. जोग महाराज 11 शेर दूध पित होती, 40 भाकरी एका वेळेला खात होती. फक्त ऐकून ठेवा. म्हणून तर सदाशिव पेठेमध्ये 2 रेड्याची झुंज विष्णोबा जोगांनी सोडवली होती देवा. रेड्याची झुंज काय ताकद असेल. या सरला बेटाला ज्या रामगिरी महाराजांची सेवा आहे ना, ते त्या गंगागिरी महाराजांच्या परंपरेतले ती महंत आहेत. गुरुवारी नारंगिरी महाराजांनंतर तिथे गंगागिरी महाराज आले. गंगागिरी, त्या गंगागिरी महाराजांनी सांगितलं होतं, ते आले होते वाघाच्या आखाड्यावर आहोरीला. त्यांनी पाहिलं रिंगणामध्ये 14-15 पैलवान चित केल्यानंतर पंजाबचा आलेल्या पैलवानाने विष्णुबा जोगांच्या हाताला सुद्धा हात दिला नाही. त्यांचं शरीर पाहिलं तर पंजाबचा पैलवान सुद्धा घाबरला होता देवा. आणि तिथेच गंगागिरी महाराजांनी सांगितलं, विष्णुबा सामान्य पैलवानाला काय चित करताय? सगळ्या जगाला खाणारा जो काळ आहे त्या काळाला जर तुम्ही चित केलं तर मी तुम्हाला खरा पैलवान म्हणेन. तर जोग महाराजांनी कुस्ती सोडून दिली. तसे शंभूराजे होते. औरंगजेबाच्या पुढे उभं केल्यानंतर त्यांनी सांगितलं, शंभूराजे तुम्ही धीरवीर ईश्वर आहात, आमचा ऐका. पहिलं धर्मांतर करा, आमचा ठेवलेला खजान्याचं ठिकाण सांगा आणि आमचे कोण कोण फितूर तुम्हाला मिळाले त्यांची नावं सांगा. सई सलामत मुक्तता करो. धर्मांतर शब्द ऐकल्यावर डोळ्यात लाली उतरली. औरंगजेब प्रसंग पडला तर शंभू आपला प्राण धर्मा करता देईल, पण धर्मांतर करणार नाही. मोठाले डोळे करून शंभू राजा औरंगजेबाकडे पाहू लागले. त्या नीच औरंगजेबाने निखाऱ्यामध्ये लाल बुंद सळया तापवल्या
आणि दोन्ही सळ्या शंभूराजांच्या डोळ्यात घातल्यावर बबुळ जळून बाहेर पडले, महाराज आंधळे झाले. दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न आहे, शंभूराजे धर्मांतर केलं तर या देशामध्ये मिळवलेली जेवढी राज्य आहेत औरंगजेब दान देईल. माझी आवडती मुलगी मी तुम्हाला पत्नी म्हणून देण्याकरता तयार आहे, धर्मांतर करा. शंभूराजांनी सांगितलं, मुलगी काय स्वभार्या, तुझी बायको जरी माझ्याजवळ गहाण ठेवली तरी धर्मांतर करणार नाही. अनेक वेळेला सांगून पहिलं ऐकलं नाही, म्हणून त्यांनी 40 दिवस हलाल केले. बघा 40 दिवस अगोदर अंगावर एवढं उकळतं पाणी अंगावर टाकलं तर अंगावरची साल सोडून त्यांनी कारागृहात ठेवले, डोळे फोडून टाकले, जीभ चिमट्याने उपसली, पायाची बुट कुऱ्हाडीने तोडली. राजा हो कुऱ्हाडीने 40 दिवस एक एक अवयव तोडला. त्यांनी लागली मारलं नाही का. चैत्र शुद्ध प्रतिपदा ज्याला गुढीपाडवा म्हणतात, हाच हिंदू धर्माचा नूतन वर्षारंभ दिन आहे. लक्षात ठेवा, 31 डिसेंबर नाही. जे 31 डिसेंबर साजरा करते ते खानदानी हिंदूच नाही, समजा तर त्याच्या रक्त इतर जातीची भेसळ आहे. आपण हिंदू आहोत, शालिवान राजाचे आपण अनुयायी आहोत. आपल्याला नूतन वर्षारंभ साजरा करण्याकरता गुढीपाडवा हा दिन दिलेला आहे. गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे, आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारू नये याच्या करतात औरंगजेबाने फाल्गुन मध्ये अमावस्येच्या रात्री शंभूराजांचं शिर कापून टाकलं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे ब्राह्म मुहूर्तावर ते काठीवर उभारलं. शंभूराजाने आपला प्राण धर्माकरता दिला, पण धर्मांतर केलं नाही. ही धर्मनिष्ठा आहे राजा, देशनिष्ठा, धर्मनिष्ठा. आता 9:30 पावणे 10 वाजले, मला 10ची वेळ, मी त्याच्यापेक्षा बाहेर जाणार नाही, मी अधिक विस्तार करणार नाही. अध्यात्मनिष्ठा, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, हरिपाठ, सामान्यातल्या सामान्य माणसांनी त्याचं चिंतन करा राजा. ज्ञानेश्वरी वाचा, वाचा ज्ञानेश्वरी, डोळा पावे पंढरी. खूप सांगण्यासारखं आहे महाराज ज्ञानेश्वरी बद्दल. जाता जाता सांगू एक वाक्य. सध्या अहिल्यानगर, पुणे, नाशिक, मुंबई कॅन्सरच्या रोगाने थैमान मांडले. कॅन्सर या रोगाने 75% जर्सी गाईच्या दुधापासून लोकांना कॅन्सर आहे. 75%. त्याला केमोथेरपी करण्याची पद्धती. मी SP चा केमिस्ट्रीचा विद्यार्थी, सायन्स मला अवगत आहे. बघा ज्ञानोबराय केमोथेरपी 700 वर्षापूर्वी सांगतात. मी सांगणार नाही, ना तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचणार नाही. एकदा वाचा. ज्ञानोबराय म्हणतात जगातला सगळ्यात विषारी सर्प म्हणजे कोबरा. सर्व कोबरा विषाच्या, सर्पाच्या विषाचा एक थेंब घ्यायचा, ज्ञानोबरायांच्या मताने 40 अंश सेल्सिअस पाण्यामध्ये उकळायचा, त्याच्यावर आयुर्वेदाची मात्रा मारायची आणि त्याच विषाचा थेंब इंजेक्शनामध्ये घेऊन कॅन्सर झालेल्या रोग्याच्या बॉडीमध्ये तो विषाचा थेंब सोडायचा. कोबरा सर्पाच्या विषापासून कॅन्सरचे जंतू मारणं या थेरपीला केमो म्हणतात. हे जर 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर मला सांगून गेले असतील तर ज्ञानेश्वरी वाचायला काय बिघडलं देवा. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी होवी अनुभवावी गीतालंकार, नवज्ञानेश्वरी गीतालंकार. कीर्तनकारांनी सुद्धा चावड गप्पा मारून समाजाचं मनोरंजन करण्यापेक्षा ह्या गोष्टी समाजात आणल्या पाहिजे राजा. कितीक दिवस विनोद ऐकून आपलं पोट भरवणार आहे राजा. 2 तासाची वेळ आत्मकल्याणाची आहे, आणि या बसलेल्या जागेवर विनोद ऐकून जर 2 तासाची वेळ फुकट गेली तर पदरात काय पडायचं तुमच्या. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी याचा व्यासंग करा. कधीही कोणत्याही वेळेला श्री गुरु चैतन्य महाराज सांगतात, अहो दिवसभर काम करून घरी या आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एक ओवे वाचा, भाव धरून यावाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. प्राणापेक्षा ज्ञानेश्वरीवर प्रेम करणारी माणसं झाली तेव्हा गुरुबर धुंडा महाराज देगलूरकर झाले. चातुर्मासामध्ये महाराज पहाटे ज्ञानेश्वरी सांगायचे. हजारो श्रोते त्यांच्या ज्ञानेश्वरी श्रवणा करता यायचे. एकदा त्यांना प्रश्न विचारला, ते पहाटे ते थकलेले होते खूप,
पहाटे सकाळी स्नान करून ज्ञानेश्वरी सांगणं त्यांच्या देहाला कधी झेपत नव्हतं. मग ते पंचार्थ विधी करायचे. 2 पाय 2 हात तोंड स्वच्छ धुवायचे. महाराज ऊर्ध्वपुंड लावायचे. ओम पूर्णमदः. कमळासारखं शरीर होतं महाराज. इतकं सुंदर देखणे होते महाराज. आणि वाणी साचानी मवाळ मितुले आणि रसाळ शब्द देशे कल्लोळ अमृताची अशी वाणी होती दोंडा महाराजांची. एकदा त्यांनी प्रश्न विचारला. आता हे लाईव म्हणून त्यांचं नाव सांगणार नाही मी. महाराज तुम्ही इतकी सुंदर ज्ञानेश्वरी सांगता की तुमच्या मुखातून ती ऐकतरता हवी. प्रत्यक्षात ज्ञानोबरांचा स्पर्श तुमच्या वाणीला आणि हृदयाला झालेला आहे. कारण गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे ज्याच्या वाणीला देवाने स्पर्श केलेला आहे त्याच्या शब्दाला परिपक्वता येत असते महाराज. पिकलिया रस गळी अमृतेचा पिकलिया. त्याच्याकरता देवाने हृदयामध्ये स्पर्श करावा लागतो. कृपा करावी लागते. गुरुबरी धोंडा महाराजांची वाणी म्हणजे प्रत्यक्षात ज्ञानोबरांसारखी कोमल वाणी. एकदा त्यांना प्रश्न विचारला. धोंडा महाराज तुम्ही रोज नित्यनेमाने ज्ञानेश्वरी सांगता पण आंघोळ न करताना कसं काय सांगता? त्या ग्रंथाला स्नान केल्याशिवाय आम्ही हात लावत नाही तुम्ही सांगता. काय उत्तर दिलं महाराजांनी ऐका. महाराज म्हणाले अहो जसं लहान मुलाला आपल्या आईचं स्तनपान करण्याकरता जशी आंघोळीची आवश्यकता नाही ना तशी ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिथं स्तनपान करण्याकरता मला आंघोळीची आवश्यकता वाटत नाही. आपलं हृदय त्या ग्रंथाला पर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून गावोगाव ज्ञानेश्वरीची पारायण झाली पाहिजे. देवा प्रवचन बंद झाली आणि कीर्तनामध्ये कविता आल्या. हे ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकायच्या कोणी आणि सांगायच्या कधी? विडंबने महाराष्ट्रात का या व्यासपीठावर कविता म्हणायला वेळ आहे पण ज्ञानोबरांच्या 2 ओव्या सांगायला समाजाला वेळ नाही. हे महाराष्ट्रीयन कीर्तन करायचं आणि श्रोत्यांचं दुर्दैव आहे. विठाला त्याला वेळ जाईल त्याच्यात. आणि शेवटची भक्तिनिष्ठा आहे. आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक सर्व भावे एक घोले बाबा म्हणायचे परमार्थ करत असताना कोणतंही जरी संकट आलं किती मोठा प्रतिबंध आला तरी ज्याचं अंतकरणातलं ध्येय भगवंताच्या नामचिंतनापासून आणि चरणापासून बाजूला जात नाही तो खरा भगवत भक्त आहे. हाचिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या. 2 मिनिटात सांगतो. मेवडला संत श्रेष्ठ श्री मीराबाई अवताराला आल्या. मला मीराबाईंचं जीवन असं होतं त्यांच्या हृदयाला रजोगुणाने आणि तमोगुणाने कधी स्पर्श केला नाही. अत्यंत पवित्र अंतकरण होतं. क्षमा मागून बोलतो बरं. चांगली मुलं जन्माला येण्याकरता सुद्धा आईबापाला तपश्चर्या करावी लागते. हायब्रिड जन्माला घालण्याकरता काय करावं लागत नाही. हे ढाब्याहून धरून आणणं म्हणजे हायब्रिडच आहे. जसं चांगली पीक येण्याकरता ज्ञानोबारी लागतं. भूमी कशी लागते ना तरी भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव नाना आचार गौरव सुकले नाचे. पण चांगली संतती ज्ञानोबारे फुकट जन्माला आले नाही. रुक्मिणी आई साहेबांना सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घालाव्या लागल्या. 1.25 लाख. त्या तपश्चर्येने ज्ञानोबाराई जन्माला आले तर राजा. त्या तपश्चर्या मी डोंगरीजी महाराजांचा एक प्रश्न सांगितला होता ना धोंडा महाराजांनी विचारला. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला होता. आईवर काय जबाबदारी? ऐका. 16 वर्षाच्या आत आईने आपल्या मुलावर चांगले संस्कार केले पाहिजे. 16 वर्षाच्या आत. ऐका. 16 वर्षाच्या आत जर मुलगा बिघडला तर सगळं पाप आईला भोगावं लागतं. तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय. सगळं पाप का 16 वर्षाच्या आत जर त्याच्यावर संस्कार केले ना त्याला कोणाच्याही संगतीला बसवा तो बदलू शकत नाही. बिघडणारच नाही. पण 16 वर्षाच्या आत जर मुलगा बिघडला तर आई बापाने आयुष्य जरी खर्च केलं तर बिटवती जागेवर येऊ शकत नाही. देवा जसं झाडाच्या लहान रोपाला कुंपण करावं लागतं. त्याला बकरी खाऊ शकते
बैल खाऊ शकतो, म्हैस तुडवू शकते, एखादं उपटून घेऊन जाऊ शकतं. पण तेच एकदा का वटवृक्षाचं झाड झालं ना, त्याला हत्ती जरी बांधला तरी झाडाचं काही बिघडत नाही. तसं बालपणात कौमार्य आचार्य प्राज्ञ भक्तराज प्रल्हादांची भाषा आहे. 2 मुलं बघा तुम्ही, 2 मुलं. हिरण्यकश्यपूने आपल्या राज्यामध्ये बोर्डच लावलं होता, नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण आईच्या उदरामध्ये, कयादूच्या उदरामध्ये असलेले भक्तराज प्रल्हाद, आईने इतके चांगले संस्कार त्याच्यावर केले तर राक्षसाचा मुलगा असताना 12 वैष्णवांमध्ये पहिला नंबर भक्तराज प्रल्हादाचा आहे. याच्या उलट रावण ब्राह्मणाचा मुलगा, विश्रवशवा त्याचा बाप आहे आणि पुलश्य त्याचा आजोबा आहे. अरे दशग्रंथी ब्राह्मण आहे देवा, भगवान शंकरांचा सगुण साकार उपासक येतो. पण आईचे संस्कार राक्षसी वृत्तीचे असल्यामुळे रावण तर मेला, पण समग्र कुळाचा नाश झाला. राजव समग्र उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ. हे बुडविले कुळ उभयता, बुडविले कुळ उभयता, बुडविले कुळ उभयता, बुडविले कुळ उभयता. म्हणून मूल कोणत्या कुळात जन्माला आलं याच्यापेक्षा त्याच्यावर संस्कार कसे केले महत्वाचे आहेत. मीराबाई आईसाहेबांवर इतके सुंदर संस्कार होते. आणि बालपणातच एका साधूंची भेट झाली मेवाडला चातुर्मासा करता आलेल्या, आणि साधूंनी कृष्णमूर्तीच्या पूजेची जबाबदारी मीराबाईंच्यावर दिली. मीराबाईंनी कृष्णमूर्तीला पाहावं आणि त्याची पूजा, धीपदीप नैवेद्य तांबूळ सगळं काही ते उपचार भगवान श्रीकृष्णाला करत असताना तिने तासन्न तास त्याच्याकडे बघावं. मीराबाईच्या अंतःकरणामध्ये कृष्णमूर्तीविषयी प्रेम निर्माण झालं. चातुर्मासाचा काल संपला, साधू निघून गेले. साधूने कृष्णमूर्ती मीराबाईंच्या जवळ दिली. मीराबाईंनी कृष्णमूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवली, पायात चाळ बांधले आणि हातामध्ये एक तारा घेऊन भजन करू लागले. पग घुंगारो बांध कर नाची रे पग घुंगारो. आता पायात चाळ बांधून नाचते, हातामध्ये एक तारे घेऊन नाचते. हा जुना काळ होता महाराज. आता 20 वर्षाच्या मुली लोकांच्या वरातीत नाचतात. आताचे आईबापच भाग्यवान आहेत. धन्य माता. पुन्हा आई म्हणते काय माझी मुलगी नाचते, पळून जाईन तेव्हा कळन तुला. कसली मूर्ख लोक आहेत देवा. ज्ञानेश्वर महाराज खानदानी मुलीचं लक्षण सांगतात, ना ना कुलवती लपवी आपुली अंग. जी मुलगी आपलं नखही परपुरुषाला दिसू देत नाही त्याला खानदानी कुलवान मुलगी म्हणतात. आणि अलीकडच्या मुली अंग प्रदर्शनाच्या शर्यती लावून लोकांच्या वरातीमध्ये आणि नवरदेव परण्यापुढे नाचतात. काय काळ आला देवा हा मराठवाड्यात का? जिथल्या आम्ही मराठवाड्यात काही काळ गेलेली माणसं आहोत, जिथल्या माता भगिनी नाकापर्यंत बुरखा घेणाऱ्या होत्या, नाकापर्यंत. आपलं मुखही समाजाला मराठवाड्यातल्या माता भगिनीचं माहीत नव्हतं. त्या मराठवाड्याच्या मुली लोकांपुढे नाचू लागल्या. किती मोठा काळ बदलला. पण त्या मीराबाई होत्या. नाचताना बापांनी पाहिलं, 1-2 जणांनी गारांनी सांगितली. वडिलांनी पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिने म्हणावं बाबा चित्त चोरीले नंदाच्या नंदने तुका म्हणेले गरुड तुझे. मी नाचायचं नाही जरी ठरवलं तरी तो मला नाचवतोय, काय करू? नाचुंगी नाचुंगी नाचुंगी. आता मी हरिगुण गावत नाचुंगी. बापाच्या धैर्याचा बांध फुटला. आईला घरी बोलवलं, सांगितलं हे बघ मला पुढची मुलगी नसेल तरी चालेल, पण इज्जत लाज महत्वाची आहे. कारण शालीनता आणि कुलीनता ह्या भारतीय हिंदू धर्माच्या 2 संपत्ती आहेत. कुलवान आणि शिलवान माणसं असावीत. कुलवान घराण्यामध्ये जन्माला आलेली मीरा आहे आणि पायामध्ये चाळ बांधून नाचते, हे मला पाहवत नाही. हिला विष पाजून मारून टाक. आईला केवढा धक्का बसला असेल. मालकाची आज्ञा म्हणून हातामध्ये विष घेतलं, मंदिरामध्ये गेली. मीराबाई नाचत होत्या आणि भजन करत होत्या. मीरा, जन्म देणाऱ्या वडिलांनी अनेक वेळेला सांगून देखील तू ऐकत नाही ना. ठरव आता तुला विष प्यायचं का भजन करायचं. मीराबाईने सांगितलं आई पुन्हा पुन्हा नरदेह नाही. भजन करता करता विष पिलेलं चांगलं, पण भजन न करताना विष का प्याला राजाजीने भेजा. विष का प्याला राजाजीने भेजा. पिबत पिबत मीरा हासी रे
पग घुंघरू बांध मेरा, नाच रे पग घुंघरू बांध मेरा, घुंघरू बांध मेरा, घुंघरू बांध मेरा ना। विष का प्याला राजाजीने भेजा, आईच्या हातातलं मीराबाईने विष घेतलं देवा. घाबरल्या नाही ते आपण आहे का डॉक्टरने सांगितलं आणि माळ काढून टाकले असे नमुने काही थोडेत का आपल्याकडं. अगोदरात हाऊस आणि त्यात पडला पाऊस. अरे धैर्य लागतं परमार्थामध्ये, धैर्य. मीराबाईंनी धैर्य ढळू दिलं नाही. वडिलांनी दिलेला आईच्या मार्फत तो विषाचा प्याला हातामध्ये घेतला आणि भगवान श्रीकृष्णांकडे पाहिलं. उरले ती हरी तुम्हा समर्पण. चित्तवृत्ती धैर्य एकाग्र केला आणि मीराबाईंनी ते विष आपल्या तोंडाला लावलं. विष पिणं म्हणजे काय, मठ्ठा पिण्यासारखे होय ते. पण पिल्या मीराबाई विष. श्रद्धा आणि निष्ठा असल्यामुळे विषाच्या थेंबाचा धक्का सुद्धा मीराबाईच्या देहावर झाला नाही. मूर्ती झाली काळी देवाची ती. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार ये वर्म चुकू नये. या निष्ठेने तुकोबराय सांगता दिली आता पायी मिठी जगजेठी न सोडी. का सोडणार नाही त्याची मीमांसा भजनानंतर बघूया. विठोबा रखो माई. जय जय विठोबा रखो माई, विठोबा रखो माई. जनार्दन पटाडे यांनी समोर यायचे. जनार्दन पटाडे. विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, विठोबा रखो टोपी 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखो माई, 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 विठोबा रखो माई, विठोबा रखो माई. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु महाराज की जय. दिली आता पायी मिठी. पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारल्यामुळे आता ही मिठी मी सोडणार नाही. काय असं पांडुरंगाच्या चरणामध्ये एक दोन वाक्य सांगतो. जी गंगा समग्र विश्वाचं पाप क्षालन करते. फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्राजा याप गंगेचे दैशी. अशी पवित्र गंगा पांडुरंगाच्या डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्यामध्ये विराजमान आहे. भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. वार करायला प्रयागला जाण्याची गरज नाही का. भगवान पांडुरंगाचे चरण हेच त्याची प्रयागाने गंगा आहे. त्याच्या श्रीचरणावर मस्तक टेकवल्यावर समग्र पापाचं क्षालन होतं. असे भगवंताचे पाय. दुसरं देवाच्या श्रीचरणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. सगळं जग लक्ष्मीचा दास आहे आणि परमात्मा लक्ष्मीचा मालक आहे. म्हणून त्याच्या चरणावर लक्ष्मी राहते. ती पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. तिसरं कारण पांडुरंगाच्या चरणामध्ये जडाला चिद्रूप करण्याची ताकद आहे. प्रसंग सांगून वेळ घेत नाही. पंचवटीला गौतमांनी आपली पत्नी अहिलीला शाप दिला होता, तू शिळा होऊन पडशील म्हणून. भगवान प्रभू रामचंद्राने डाव्या पायाचा अंगठा नुसता शिळेला लावला. शिळा होती मनुष्य झाली. आणि सगळ्यात महत्वाचं देवाच्या चरणामध्ये अभिमानाला नाहीसं करण्याची ताकद आहे. छोटासा प्रसंग सांगतो. 700 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये मंगळवेढा गावी श्यामा नावाची एक वेश्या राहत होती. श्यामा चोखोबराय दामाजी पंत आणि श्यामा वेश्या एका गावातल्या आहेत. आणि त्या श्यामा वेश्याला एकुलती एक मुलगी होती कान्होपात्रा. अत्यंत सुंदर. उकिरड्यावर तुळस जन्माला यावी अशा कान्होपात्रा आई साहेब होत्या. पण सौंदर्याचा अभिमानही होता महाराज. सांगू लायकीपेक्षा धन योग्यतेपेक्षा सत्ता आणि नसताना सौंदर्य मिळालं का मनुष्य लवकर उन्मत्त होतो. अधिकार फार वेळ मिळू नये, योग्यतेपेक्षा धन मिळू नये आणि नसताना सौंदर्य मिळू नये. योग जरी झाला तरी क्षम व्हावा लागतो देवा. म्हणून त्याला सत्संगतीमध्ये राहावं लागतं. मोठ्या मोठ्यांची उदाहरण. कान्होपात्रा आईसाहेब जितक्या सुंदर होत्या ना तितक्या अभिमानीच होत्या. सौंदर्याचा अभिमान त्यांना होता. मनामध्ये त्यांनी असा
प्रतिज्ञा केली होती, माझ्या इतका सुंदर पुरुष मिळाला तरच विवाह करायचा ना, असंच कुमारे राहायचं. 35 वर्षाचं वय लोटून गेलं महाराज. तितका इतका कुमार आणि सुंदर पुरुष आणायचं कुठून? पण योग चांगला. आषाढी वारी जवळ आली. आषाढी वारीला पताका पडश्या घेऊन सगळे वारकरी मंगळवेड्याचे पंढरपूरला पायीवारीच्या दिशेने निघाले. नाचत जाऊ द्याच्या गावा रे खळया, सुख देईल विसावा रे. विशीच्या बाहेर कान्होपात्रीचं घर होतं. नाचणाऱ्या वारकऱ्यांना पहिल्यांदा कान्होपात्रीच्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. एका वारकऱ्याला बाजूला घेऊन बोलवलं, बाबा 70 वर्षाचं वय तुमचं आणि खांद्यावर पताका घेऊन 25 वर्षाच्या मुलासारखं असं नाचता, तुमच्या चेहऱ्यावर किती सुंदर आनंद आहे. कुठे निघाला? अगं पंढरपूरला निघालो. काय त्या पंढरपूरला? तेथे असे देव उभा, दिसे समचरणाची शोभा. पांडुरंगाचं नाव सांगितल्याबरोबर कान्होपात्रीने आपला प्रश्न विचारला, का हो, ज्याच्या दर्शनाकरता तुम्ही इतक्या आनंदाने उत्साहाने आणि नाचत निघाला, तो सुंदर आहे का? मग वारकरीने सांगितलं, राज सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, हे रूप सावळे सुकुमार, कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी मकराकार, कानी कुंडले मकराकार सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. भजन भीष्म गुरुवरे रामचंद्र बाबा बोधे गेले आणि पांडुरंग कांती अभंगचा अनाथ झाला. बघा, विठ्ठला विठ्ठला. जोग महाराजांच्या सप्ताहामध्ये पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, तो अभंग त्यांनी म्हणावा. तो पोरका झाला. जसं गुरुवरे पांडुरंग बाबा वैद्य गेले आणि साधकाचा मायबाप हे प्रमाण पोरक झालं. हे काही अभंग त्यांच्याच मुखातून ऐकावेत. त्यांच्याच कान्होपात्रीच्या समोर ज्या वेळेला भगवान श्री पांडुरंगाच्या सौंदर्याचं वर्णन केलं, तिने सांगितलं, आम्ही येऊ, चल की कान्होपात्रे. दरपोच दर मुक्काम कान्होपात्र पंढरपूरला आल्या. पुण्यसलीला अमृतवाहिनी चंद्रभागेत दशमीच्या दिवशी स्नान केलं. एकादशीला प्रेममूर्ती नामदेवरायांचं कीर्तन ऐकलं आणि दर्शन करता नामदेव महाराजांच्या बरोबरच आल्या. पांडुरंगाच्या दर्शनाचा विधी, डोक्यावरचा फेटा पागुट टोपी काढावी लागते, त्याच्या चरणावर आपलं मस्तक टेकवावं लागतं आणि म्हणा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. रंगशळेवर येऊन असे 2 कान धरावे लागतात, 2 उड्या माराव्या लागतात आणि गरुड खांबावर लोटांगण घालीन महाद्वारी, कान धरून नाचेल गरुडापरी. सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जारे. काय नामदेवरायने अभंग गायला. नामदेव महाराजांच्या बरोबर आली. कान्होपात्रीने ते डोक्या त्याच्या चरणावर मस्तक टिकवताना सगळ्या वारकऱ्यांना पहिल्यांदा तिला राग आला. तो राजसन सुकुमारन मदनाचा पुतळन ते तो कोळशापेक्षा काळा आहे. ठाईचा चिकाळा नानादी बहु काळा आणि वेदा म्हणून वेदा चाळा लावी लागे मा. त्याचं ते काळ कुळकुळीत रूप पाहिलं. कान्होपात्रीला राग आला. दर्शन घेतलं नाही. त्याला पाहिल्याबरोबर मंदिराच्या बाहेर निघाली आणि नामदेवरायांनी हात धरला. कान्होपात्रे, अगं कुठे निघाली? तुम्ही खोटं बोलले माझ्या बरोबर. तू सुंदर आहे म्हणून सांगितलं. मी त्याच्या दर्शनाला आले होते. मी नाही डोकं टिकवणार याच्या चरणावर. नामदेवरायांनी सांगितलं, ए कान्होपात्रे, अगं डोकं टिकवू नको, पण हाताने नमस्कार करशील का नाही? यात आता जाऊ नको. नामदेवरायांच्या वाणीचा परिणाम कान्होपात्रेच्या अंतःकरणावर झाला
आणि महाद्वाराच्या बाहेर टाकलेला पाऊल तिने आत घेतला. दर्शन करता जवळ गेली. तिने आपलं डोकं ठेवलं नाही. पांडुरंगाच्या दर्शनाची पद्धतीच बदलवली. तिने आपला उजवा हात कानोपत्रेने पांडुरंगाच्या डाव्या चरणावर असा टेकवला. हाताचा पायाला स्पर्श झाला आणि नामदेवराय पांडुरंगाला विनंती करू लागले, पांडुरंगा, कानोपत्रेला तुझ्या खऱ्या दर्शनाची आता गरज आहे. आता खरं दर्शन द्या. तुमच्या स्वरूपाचा महिमा तिला दाखवा. भगवान हसायला लागले. कानोपत्रे, अगं ज्या सौंदर्याचा तुला अभिमान आहे ना, हे जगातलं सगळं सौंदर्य हे माझ्या मालकीचं आहे. मी सुंदर आहे, मी सुकुमार आहे. सगळ्या जगाला मी सौंदर्याने हा सुकुमारपणा दिला. तुला पाहायचं मी किती सुकुमार आहे. तिला दाखविण्याकरता म्हणून देवाने माया अशी केली. कानोपत्रेने जो हात पांडुरंगाच्या डाव्या चरणावर टेकवला तो तसाच पायात बुडाला. आपण आजही बघा, पांडुरंगाच्या डाव्या पायाला जो खड्डा पडलेला आहे तो कानोपत्र आईसाहेबांच्या बोटाने पडलेला खड्डा आहे. धक्का बसला कानोपत्रेला. माझ्या एवढ्या नाजूक बोटाने जर प्रभूच्या चरणाला खड्डा पडतो तर तो माझ्यापेक्षा किती सुंदर आहे. म्हणून त्याच्या श्रीमुखाकडे लक्ष गेलं आणि त्याचं श्रीमुख पाहिल्याबरोबर कानोपत्रेने आपला प्राणच प्रभूच्या चरणाजवळ समर्पण केलं. आता जग बघायचं नाही. आपला प्राण प्रभूच्या चरणाजवळ समर्पण केल्यानंतर पांडुरंगाने आपल्या हाताने कानोपत्रेला आपल्या जवळ जागा दिली. बघा, आपल्या हाताने समाधी दिली आणि त्याच्यावर वाळलेली काडी खोवली. देवाच्या स्पर्शाने त्या काडीला पालवी फुटली. ती तरटी वृक्ष प्रत्यक्षात कानोपत्र आहे. जसं आळंदीला श्रीमान निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरांना संजीवन समाधी दिली आणि माझ्या ज्ञानराजांच्या समाधीची ओळख व्हावी म्हणून प्रत्यक्षात निवृत्तीनाथांनी वाळलेली काडी खोवली. निवृत्तीनाथांच्या हाताचा स्पर्श वाळलेल्या काडीला झाला. त्याला पालवी फुटली. त्याचं नाव आजान वृक्ष आहे. आजान वृक्षाची पाणी जाण, जो भक्षू न करील अनुष्ठान, तया होईल साध्य ज्ञान, येत संशय नाही. हे ते झाड आहे. आणि कानोपत्रेची समाधीचं दर्शन व्हावं म्हणून देवाने वाळलेली काडी खोवली आणि त्याला पालवी फुटली. तो तरटी वृक्ष आहे. मी कशा करता सांगितलं, ज्याच्या चरणामध्ये अभिमानाचा नाश करण्याचं सामर्थ्य, अशा चरणाला मी मिठी दिली आता पायी मिठी जगजेठी न सोडे. पण महाराजांना विचारलं, हे करण्याकरता काय दिव्य करावं लागलं? तुकोबराय सांगता, सर्वसंगी विटाला तो एकला आवडशी. सगळ्या जगावर जे प्रेम होतं ते काढून टाकलं देवा. आता फक्त तुमच्यावरच प्रेम आहे. तो एकला आवडशी. आवडीमध्ये अनेक गोष्टी चालत नाही महाराज. गरजेमध्ये अनेक गोष्टी लागतात, पण आवडीमध्ये एकच गोष्ट आहे, तुझी वाही न गा देवराया, बहु आवडशी दिवा पासुनिया, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडशी जीवा पासुनिया. रावणाच्या समोर शूर्पणखेने भगवान प्रभू रामचंद्रांच्या सौंदर्याचं वर्णन केलं. सीतामातेच्या सौंदर्याचं वर्णन केलं आणि तो सीतामाताला घेऊन जाण्याकरता आला. पंचवटीला ज्या वेळेला मायावी मारीच्याने स्वर्ण मृगाचं रूप धारण केलं, सीतामातेने प्रभू रामचंद्राला मारीच्याच्या पाठीमागे पाठवलं आणि लक्ष्मण रेषेच्या बाहेर रावण आला आणि सीतामातेला भिक्षापात्र घेऊन लक्ष्मण रेषेच्या बाहेर बोलवलं. तिथे जाण्याची इच्छा नव्हती, पण नियम असा आहे, एखादा विनमुख मनुष्य जर तुमच्या दरवाज्यातून गेला तर विनमुख गेले अतिथी नि सुकृताची संपत्ती. रावण मागे फिरल्याबरोबर सीतामाता घाबरल्या. एक साधू माझ्या दरवाजातून जर विनमुख गेला तर मला हे फार मोठं पाप भोगावं लागेल. एक महत्वाचं वाक्य सांगतो याच्यात, बघ का, मी उघड करत नाही. आता ऐका, साधू नसलेल्या रावणावर सीतामातेने डोळे झाकून विश्वास ठेवला तर रामापासून कायमचा बाजूला जावं लागलं. पुन्हा श्रीराम भेटला नाही. साधू न ओळखता आल्यामुळे त्याचा परिणाम आहे का सीतामातेला रामापासून बाजूला जावं लागलं. अरे, जर सीतामातेला एवढी मोठी परिस्थिती भोगावी लागली तर आम्मान बापून स्वामींच्या नादी लागल्यानंतर तुमचं काय होईल महाराज? म्हणून शुद्ध कसोनी पहावे. आता उघड नको. वरिल्या वेदान भुलावे, तुका म्हणे घ्यावे जेनी नोही तुटी ते. जरा बोलू, अजून तुम्हाला कीर्तनकार ओळखता आले नाही तर साधू कधी ओळखणार आहे तुम्ही? विठाला ठाला परमार्थ नजरेचा आहे. ती नजर आली पाहिजे, त्याला अंजन घातलं पाहिजे. देवा येऊनी गुरुनाथ हे माता ठेविला करू, ती नजरच लागते. सीतामातेला
रावणाने खांद्यावर घेतला आणि अशोक वाटिकेच्या मार्गाने त्या पुष्पक विमानाने निघाले. सीतामातेच्या लक्षात आलं, धोका झाला. हे राम, हे राम, हे राम मोठ्याने आक्रोश करू लागले. त्या इगतपुरीच्या अलीकडे घोटी आहे आणि घोटीच्या अलीकडे सर्व तीर्थ टाकेत नावाचं तीर्थ आहे. तिथं पक्षराज जटायू राहत होता. जटायू आणि त्याच मार्गाने रावण निघाला. हे राम हा आवाज ऐकला आणि जटायूच्या लक्षात आलं कोणीतरी संकटात आहे. कोण असेल म्हणून गुहेतून बाहेर आला ना, आकाशाकडे पाहिलं. जगदंबा भगवती सीतामातेला रावण घेऊन निघाला. राग आला जटायूला, छलांग मारली. दोघांचं तुंबल युद्ध चालू झालं. रावण घाबरला. जटायू मला मारणार म्हणून त्यांनी खाली तलवार ठेवली. सांगितलं, जटायू तुला श्रीरामाची शपथ खरं सांग, तुझं मरण कशात हे सांग, मी माझं मरण तुला सांगतो. असं म्हटल्यावर जटायूने सांगितलं, माझं मरण या 2 पंखात आहे. जटायूने ज्ञानेश्वरीच नव्हती वाचली. न कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी. जटायूला वाटलं हा ब्राह्मण आहे, भगवान शंकराचा भक्त आहे, हा खरं बोलेल. पण संस्कार आईचे होते महाराज. ब्राह्मण असलेला रावण खोटं बोलला. जटायू माझं मरण तुला सांगतो, या उजव्या पायाच्या अंगठ्यात आहे. अंगठा फोडण्याकरता म्हणून जटायूने छलांग मारली आणि रावणाने जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि रावण सीतामातेला घेऊन गेला. कंठात प्राण आला जटायूच्या. अंतकाळीजाच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. हे राम, हे राम कंठात प्राण आलेला जटायू भगवान प्रभू रामचंद्रांचं नामचिंतन करू लागला. इतक्यात प्रभू रामचंद्र शेतीचा शोध घेत घेत तिथं आले. जटायूला रक्ताच्या थावल्यात पाहिलं. कोदंडधारी रामाने आपलं धनुष्य फेकून दिलं आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जटायूला आपल्या मांडीवर घेतलं, तोंड कुरवाळलं. पक्षराज, मी दशरथ नंदन राम नाही, त्रैलोक्याधिपती राम आहे. तुमचा प्राण या 2 पंखात आहे. तुमचे उपकार आहेत. माझे वडील राजा दशरथांना उष्मघात झाला ना, त्यावेळेला शरयूचं पाणी तुमच्या चोचीमध्ये आणून माझ्या वडिलांच्या तोंडामध्ये घालून तुम्ही त्याला जीवदान दिलंय. तुमचे उपकार आहेत माझ्यावर. हे पक्षराज, माझ्याकडे बघा, या उपकाराची परतफेड करतो आणि मी तुम्हाला तुमचे प्राण पुन्हा देतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पक्षराज जटायूने सांगितलं, श्रीराम मी प्राण मागण्याची भीक तुमच्याजवळ मागणार नाही. तुमच्या मांडीवरच मला मरण यावं याच्याकरता अनेक जन्म मी तुमची साधना केली. जी मांडी राजा दशरथांना मिळाली नाही, ती मांडी आता मला मिळते. फक्त एकच इच्छा आहे माझी. कोणती? माझ्या कर्माप्रमाणे मला कोणताही देह जरी मिळाला तरी चालेल, फक्त तुमच्या भक्तीपासून मी जाता कामा नये. तुमचं अखंड नामचिंतन जन्मजन्मांतरापर्यंत असंच राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. तुमच्या नामाविषयीचं माझ्या अंतकरणातलं प्रेम, तुमच्या नामाविषयीची माझ्या अंतकरणातली भक्ती कोणत्याही जरी देहाला गेलो ना, तिचा फक्त विसर पडू नका, एवढीच इच्छा आहे. शेवटची विनवणी संतजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आपल्या प्राणापेक्षा प्रेम करणारी जी भगवत भक्त आहे, तुकोबर आहे त्याच्यातले आहेत म्हणून सांगतात. दिलिया तापाई मिठी जग जेठी न सोडी ज्ञानेश्वर मावली. आज कोणी उठणार नाही, आवाजाकडे लक्ष द्या. खाली बसा. राईट 10 वाजलेत, वेळ झालेला अजिबात नाही. बसा खाली. खाली बसा. एकादशिया ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव